छोट्याशा बाल्कनीत किंवा खिडकीत आपण जेव्हा आवडीने झाडं लावतो तेव्हा तेवढ्याच आवडीने त्यांचं संगोपन करतो. प्रत्येकाला वाटतं आपल्या झाडांची वाढ चांगली व्हावी, ती चांगली बहरावी, चांगली फुलं फळं त्यांना मिळावीत आणि यासाठी आपण यूट्यूबवरचे बरेचसे माहितीपूर्ण व्हिडिओ बघतो. पण तरीही या संभ्रमात असतो की अशी महागडी खतं किंवा कीटकनाशकं आपल्याकडे असणाऱ्या मोजक्या रोपांसाठी वापरावीत का? मग घरच्या घरी खत आणि कीटकनाशकं बनवण्यासाठी नेमकं काय करावं? आपल्या बागेत जी काही रोपं आहेत त्या प्रत्येक रोपाचं 1 किंवा 2 पान घेऊन ती पानं साध्या पाण्यामध्ये आपण 3 ते 7 दिवसांसाठी भिजत घालायची. त्या पानांचं डिकम्पोस्ट होतं आणि त्यापासून जे उत्तम खत आणि कीटकनाशक तयार होतं. त्यामुळे रोपांच्या उत्तम वाढीसाठी लागणारं प्रथम पोषक तत्व नायट्रोजन हे आपल्या रोपाला भरपूर प्रमाणामध्ये मिळाल्याने रोपाची वाढ चांगली होते. खत म्हणून आपल्या रोपांना देताना त्या तयार झालेल्या लिक्विडमध्ये दुप्पट पाणी मिसळायचं आणि कीटकनाशकाचा फवारा करताना चौपट पाणी मिसळायचं. या पानांचा जो काही उग्रवास असतो या उग्रवासामुळे आपल्या रोपांच्या आसपास वातावरणातील उपद्रवी कीटक भटकत नाहीत.